रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. आशा करते दिवाळीची साफसफाई तुमच्याकडे झालेली असेल. आज घेतलं मी मंदिर क्लीन करायला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे रीनलाने तेलकट डाग कसे क्लीन करायचे ते. तर आज नवीन स्ट्रिकनं आपण मंदिर कसं स्वच्छ करायचं ते आज आपण बघणार आहोत. इथे मी घेतलं आहे गरम पाणी आणि त्यामध्ये खाण्याचा सोडा अर्धा चम्मच निंबू सत्व आणि कपडे धुवायचा सोडा किंवा शॅम्पू तुम्ही टाकू शकता. या 3 प्रमाणात टाकल्यामुळे आणि कोमट गरम पाणी त्यामुळे ॲसिड रिॲक्शन करतं आणि तेलकट डाग अगदी चुटकीशी निघून येतात. याच लिक्विडनं मी सुद्धा तुम्हाला जर्मरचे भांडे, रॅक, कपाट कसं क्लीन करायचं ते सुद्धा दाखवणार आहे. पूर्ण मंदिर मी नवीन घासणी काढली. तुम्ही ताराच्या घासणीने किंवा पॉलिथिनने सुद्धा मंदिर क्लीन करू शकता. मी पूर्ण नवीन घासणी काढली आणि मंदिर घासून घेतलं. बघा तेलकट किचकट डाग. मंदिर देवघर हे किचनमध्ये असल्यामुळे खूप तेलकट आणि ऑइली होतं. त्यावर धूळ बसते आणि ते चिवट डाग तसेच राहतात. त्यामुळे कोमट पाण्याने आणि लिक्विडने मी साफ करून घेतलं. यानंतर मी रीनलाने पूर्ण मंदिर पुसून घेणार आहे. पूर्ण मंदिर घासून घेतलं आणि सुक्या कपड्याने पुसून घेतलं आणि देवाची मांडणी केली. हे बघा पूर्ण देवाची मांडणी केली. मंगलकलश भरून घेतला. काही देव घासायचे आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल ताईंनो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझी देवाची मांडणी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हो ताईंनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद. छान छान धनतेरस येत आहे तर धनतेरसचे छान छान व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत आहे. तुम्हाला धनतेरसच्या खूप साऱ्या शुभेच्छा.